नमस्कार, मी प्राध्यापक संग्राम खाडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा प्राण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपल्यासोबत संवाद साधतोय। निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, यशवंत कीर्तिवंत राजवंत जाणता राजा, अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या स्वराज्याचं रक्षण आणि संवर्धन करणारे स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्या संस्कारातून दोन छत्रपती निर्माण झाले आणि महाराष्ट्राची अस्मिता बनले, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचं स्मरण करतो। खरं तर 750 वर्षांचा अंधार आणि 750 वर्षांचं पारतंत्र्य दूर झालं आणि स्वातंत्र्याचा सूर्य रायगडावरती उगवला। महाराष्ट्र आनंदित झाला होता, रायगड तर ओला चिंब झाला होता आणि दिनांक 6 जून 1674 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडावरती उभं राहिलं आणि लोककल्याणकारी शिवकल्याण राजा, मराठ्यांचा जाणता राजा शिवछत्रपती झाला। छत्रपती शिवाजी महाराज या मराठा साम्राज्याचे, मराठा राज्याचे पहिले छत्रपती बनले आणि जगाला समजलं की या मराठ्यांचा राजा हा छत्रपती आहे। खरं तर शिवछत्रपतींनी प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवलं आणि आदिलशाही, कुतुबशाही, अमीदशाही, बरीदशाही, निजामशाही या 5 शाह्यांना चित करून आणि तत्कालीन आशियामधली सर्वात मोठी सत्ता म्हणजे मोघल सत्ता, या मोघलांना चित करून स्वराज्य निर्माण केलं होतं। आणि इतिहास पुटपुटला, प्रतिपच्च चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, साहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। प्रतिपतेच्या चंद्रकोरी प्रमाण सुरू झालेलं स्वराज्य हे इतकं विस्तारत जाईल की संपूर्ण विश्व याला वंदन करेल। याप्रमाणे प्रभू शिवछत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थानं पारतंत्र्यातून या महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा अनुभव मिळवला। आणि हे स्वराज्य आणि शिवप्रभूंनी निर्माण केलेलं हे स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित होणारी माणसं या मातीमध्ये घडू लागली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या मातीसाठी लढणारी, या मातीसाठी झुंजणारी आणि या मातीसाठी मरणारी माणसं, लढवई माणसं निर्माण होऊ लागली। असाच एक महामेरू, असाच एक योद्धा शिवछत्रपतींच्या पोटी जन्माला आला। 14 मे 1657 पुरंदरावरती शिवरत्न जन्माला आले। मासाहेब सईबाई यांच्या पोटी हे पुत्ररत्न जन्माला आले। आऊसाहेब जिजाऊंनी आपला थोरला मुलगा संभाजीच्या आठवणी खातर या बाळराजाचं नाव संभाजी ठेवलं। संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावरचा, परंतु 2-2.25 वर्षाचं असताना नियतीनं घात केला आणि मायेचं छत्र हरवून घेतलं। संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई यांचं निधन झालं। स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उराशी बाळगलेले वडील सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून वाऱ्याप्रमाणे धावत होते। घोड्यांच्या टाफांनी सह्याद्री घुमघुमत होता आणि एक गडकोट या स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रभू छत्रपती अहोरात्र मेहनत घेत होते। अर्थातच संभाजी राजांना फारसा सहवास शिवाजी महाराजांचा लाभला नाही, परंतु मासाहेब जिजाऊंनी या शिवछत्रपतींना जे संस्कार दिले ते संस्कार संभाजी महाराजांच्या नशिबात होते आणि मासाहेब जिजाऊंकडनं ते बाळकडू मिळालं। स्वराज्यासाठी संघर्ष कसा करायचा, स्वराज्य म्हणजे नेमकं आहे तरी काय, आणि हे स्वराज्य हे रयतेचं राज्य आहे, ही जाणीव संभाजी महाराजांना लहान वयातच झाली। संभाजी महाराज हळूहळू मोठे होत होते। जेमतेम 8-8.25 वर्षाचे संभाजी महाराज असावेत आणि स्वराज्यावरती एक मोठं संकट उभं राहिलं। मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावरती चालून आला आणि मिर्झा राजा जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांसमोर डोंगराप्रमाणे एक संकट बनून उभा राहिला। मिर्झा राजा जयसिंगासोबत स्वराज्य वाचवण्यासाठी नाविलाजास्तव पुरंदरचा तह करावा लागला आणि या पुरंदरच्या तहामध्ये तब्बल 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंगला द्यावे लागले। अर्थातच
औरंगजेबाने पाठवलेला मिर्झा राजा जयसिंग. आणि मिर्झा राजा जयसिंग यांनी तहामध्ये एक अट घातली की 8.25 वर्षाचे संभाजी राजे ओलीस ठेवले पाहिजेत. संभाजी महाराजांना जामीन म्हणून तुम्ही ठेवा. छत्रपती शिवरायांनी ही अट नामंजूर केली. म्हटले जेमतेम 8.25 वर्षाचे हे बाळराजे आहेत आणि त्यांना जामीन म्हणून आपण मारता. मिर्झा राजे जामीन मागतात. त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिला. म्हणाले की राजे, मी एक राजपूत राजा आहे, तुम्हाला वचन देतो की संभाजी महाराजांच्या जीवितास कसलाच धोका होणार नाही, माझं वचन आहे. परंतु संभाजी महाराजांना आपण जामीन म्हणून ठेवावे. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी भावनिक न होता 8.25 वर्षाचं 8.5 वर्षाचं पोर आहे आणि याला जामीन मी का ठेवू, माझं पोटचं लेकरू आहे, याला जामीन का ठेवू हा विचार नाही केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार केला की हे माझं मूल असलं तरी हे सह्याद्रीच्या कुशीत आणि या महाराष्ट्राच्या मुशीत एका मराठ्याच्या पोटी जन्माला आलेलं पोरग आहे. या स्वराज्यासाठी याला संघर्ष करण्याची जाणीव, या स्वराज्यासाठी लढण्याची जाणीव याच वयात व्हायला हवी. आणि अर्थातच 8.5 वर्षाचे संभाजी महाराज असताना त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला. मिर्झा राजा जयसिंग सोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये 8.5 वर्षाचे संभाजी महाराज जामीन बनले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे मिर्झा राजांकडे जामीन म्हणून संभाजी महाराजांना ठेवलं. यथाकाल दरम्यानच्या काळामध्ये दिल्लीमधल्या आग्र्यामधल्या औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. औरंगजेबाने तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना मनसबदारी दिली होती. 5000 मनसबदारी शिवाजी महाराजांना दिली आणि 7000 मनसबदारी संभाजी महाराजांना दिली. पित्यापेक्षा 2000 जास्त मनसबदारी पुत्राला दिली. म्हणजे पुत्र हा सवाई आहे, कदाचित औरंगजेबाला तेव्हाच जाणवला असावा. पुढे जाऊन 50व्या वाढदिवसाचा सांगावा आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या वाढदिवसासाठी आग्र्याला बोलावण्यात आलं. मिर्झा राजा जयसिंग यांनी आग्रह केला की आपण बादशहाच्या 50व्या वाढदिवसासाठी आग्र्याला यावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्रस्ताव मंजूर केला आणि आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज निघाले. परंतु सोबत जेमतेम 8.5 वर्षाचे संभाजीराजे होते. आता संभाजीराजे सोबत आहेत. मुघली सल्तनतीचा, मुघल्या रियासतीचा कुठला अनुभव नाही, मुघली राजकारणाचा कुठला अनुभव नाही. अशा प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज शिवरायांच्या सोबत जातात आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा मोठ्या आत्मविश्वासाने संभाजी महाराजांना सोबत नेलं. मग या मराठी मुलखातून आग्र्यापर्यंत प्रवास झाला. आग्र्यामध्ये शिवाजी महाराज बादशहासमोर गेले आणि दरम्यान बादशहानं एक जहरी चाल खेळली. बादशहानं छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं आणि मिर्झा राजे जयसिंगचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, राजे कुर्निसाद व्हा. आणि मग राजे कडाडले की हे जमणार नाही. मी मराठी मुलकाचा, मराठी साम्राज्याचा छत्रपती आहे, मी राजा आहे. बादशहाच्या तुलनेचा आणि बादशहाच्या योग्यतेचा बादशहा समान आहे. आम्हास ही वागणूक मान्य नाही. मुघली सल्तनीच्या इतिहासामधला तो काळा दिवस होता. मुघलांच्या इतिहासामधला तो एक असा दिवस होता की आज पावेतो मुघलांच्या दरबारामध्ये बादशहाला जाब विचारणारा एकही योद्धा जन्माला आला नव्हता. इतकंच काय, बादशहाकडे वेड्या आणि उचलत्या आणि मोठ्या नजरेनं बघणं हे सुद्धा अवघड होतं. बादशहाला जाब विचारणं तर फार दुरापास्त आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बादशहाला जाब विचारला, बादशहाला फटकारलं. अरे ज्या दरबारामध्ये नजर वर करून बोलायची कोणाची हिम्मत नव्हती, त्या दरबारामध्ये सह्याद्रीचा नरसिंह कडाडला की आम्हास हे मान्य नाही आणि आम्हास ही जी वागणूक दिली जातीये त्या वागणुकीचा जाब त्या बादशहाला विचारला आणि इतिहास पुटपुटला आणि औरंगजेब हताश झाला. औरंगजेब तकलियत म्हणाला, सभा तहकूब केली. छत्रपती शिवाजी महाराज ताडकन तिथून निघून गेले. औरंगजेबाने आदेश काढले की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना नजर कैदेमध्ये ठेवा.
अर्थातच सह्याद्रीचा नरसिंह आता जेरबंद झाला होता. सह्याद्रीचा नरसिंह आता नजर कैदेत होता. औरंग्याच्या काळ्या नजरेमध्ये आणि औरंग्याच्या लबाड आणि ढोंगी राजकारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये नजर कैद झाले. अर्थातच जेमतेम 9.25 वर्षाचा मुलगा, 9.25 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज सोबत होते. आणि या परिस्थितीमध्ये त्या दरबारातून निघून गेलेले शिवाजी महाराज परत कधीच त्या औरंग्याच्या दरबारामध्ये परत दाखल नाहीत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संभाजी महाराज वेळोवेळी औरंगजेबाच्या समोर जात असे. एके दिवशी औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावून घेतलं आणि औरंगजेबानं संभाजी महाराजांना विचारलं, क्यों संभाजी, आप बड़े पहलवान हो, आप मल्लविद्या जानते हो. औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणतो, मल्लविद्या तुम्ही जाणता, तुम्हाला कुस्तीची प्रचंड आवड आहे. मग आमच्या दरबारामध्ये सुद्धा फार नामवंत मल्ल आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही खेळाल का कुस्ती? आणि तेव्हा मात्र हा छावा काय कडाडतो? तेव्हा संभाजी महाराजांचं उत्तर आहे की आम्ही कुस्ती खेळतो पण आमच्या लायकीच्या पहिलवानासोबत, आणि तुझ्या दरबारामध्ये माझ्यासोबत कुस्ती खेळण्याच्या योग्यतेचा आणि लायकीचा एकही मल्ल नाही. मग औरंगजेब विचारतो, क्यों संभा, तुझे डर नहीं लगता? म्हणजे संभाजी महाराजांच्या या प्रतिक्रियेनंतर अस्वस्थ झालेला औरंगजेब संभाजी महाराजांना विचारतो, क्यों संभा, तुझे डर नहीं लगता? म्हणजे अशा प्रकारे आपण इथे बोलताय, तुम्हाला भीती वाटत नाही? आणि मग संभाजी महाराजांना दिलेलं उत्तर इतिहासामध्ये आजही नोंद आहे. संभाजी महाराज म्हणतात, आमच्या वाटेत येऊन जर कोणी आमची वाटमारी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. औरंगजेब परत हताश झाला. औरंगजेबाला कळेच ना की नेमका हा संभाजी महाराजाचा दरबार आहे, प्रभू छत्रपती शिवाजींचा दरबार आहे की माझा दरबार आहे. कोण कुठे आलंय याचा अंदाज त्या औरंगजेबाला येत नव्हता. अर्थातच औरंगजेबाने संभाजी महाराजांना इजाजत दिली जाण्याची. अशा बऱ्याचशा भेटी दरम्यान संभाजी महाराज नेहमीच कडकडत राहिले आणि संभाजी महाराज नेहमी औरंगजेबाला हे दाखवत होते की हाच संभाजी उद्या हिमालयासारखं संकट म्हणून तुझ्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलाचे पाय पाळण्यामध्ये दिसावेत या उक्तीप्रमाणे औरंगजेबाला सुद्धा हे कळत होतं की हा संभाजी खऱ्या अर्थानं छावाय छावा. दरम्यानच्या काळामध्ये औरंगजेबाच्या मनामध्ये कटू राजकारण सुरू झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा घाट रचला गेला. परंतु आई भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटायचा विचार करत होते आणि स्वप्नात सुद्धा घडणार नाही अशी घटना वास्तवात घडली आणि इतिहासातली सगळ्यात मोठी सुटका साक्षात या पृथ्वी तलावावरती अवतरली. आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज हे सुटून बाहेर आले, परंतु छत्रपती संभाजी महाराजांना मागे ठेवून छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले. आता 9 वर्षाच्या मुलाला मागे ठेवून महाराष्ट्राचा नरसिंह महाराष्ट्राकडे येत होता. त्याच वेळी ते बाळराजे संभाजी म्हणू शकले असते, आबासाहेब आम्हाला एकटे ठेवून आपण जात आहात, आम्हाला भीती वाटते, आम्ही अस्वस्थ होतोय. परंतु बाळराजे संभाजी यांना याची जाणीव होती की आबासाहेबांची या देशाला, या राष्ट्राला, या राज्याला आणि या स्वराज्याला नितांत गरज आहे. आणि म्हणून हे बाळराजे आबासाहेबांना वचन देतात, आबासाहेब तुम्ही बिनघोर जा, स्वराज्य तुमची वाट पाहत आहे, आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मागे येऊ. मग संभाजी महाराजांना मागे ठेवून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याकडे रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये जेव्हा दाखल झाले आग्र्याहून, तेव्हा महाराजांनी जाणीवपूर्वक अशी बातमी पसरवली की संभाजी महाराजांचं निधन झालंय.
वयाच्या 9व्या वर्षी या बाळराजांवरती अशी बातमी लादली गेली की यांचं निधनच झालंय, हे मरण पावले आहेत आणि हेच मरण या शंभू राजांना आयुष्यभर पाठ देत होतं. आयुष्यभर पाठीवरती जणू काही बांधूनच मरण हे संभाजी महाराज आयुष्याचा प्रवास करत होते. ह्या मरणाने कधी पाठच सोडली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराज कालांतराने सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणि या मराठा साम्राज्यामध्ये दाखल झाले आणि पोहोच झाले. संभाजी महाराज आग्र्याहून फक्त सुटूनच नव्हते आले, तर संभाजी महाराज मुघली रियासतीचा, मुघली राजकारणाचा गाढा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये आता दाखल झाले होते. आता बाळराजे संभाजी विविध भाषांमध्ये स्वतःचं एक कौशल्य विकसित करत होते. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, तर 16 भाषा माझ्या बाळराजाला ज्ञात होत्या. इतिहासातला एकमेव असा राजा होता ज्याचं प्रभुत्व 16 भाषांवर होतं. इतकंच काय, तर एक इंग्रज हेनरी कॅरी सांगतो की इंग्रजी सुद्धा हा राजा बोलत होता. 350 वर्षापूर्वी इंग्रजीवर प्रभुत्व असणारा बाळराजा संभाजी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होऊन गेला. अभिमानानं मला सांगावं असं वाटतं. इंग्रजी भाषा सुद्धा अगदी चोखपणे बोलणारा एक बाळराजा छत्रपती संभाजी. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम हा राजकारणावरती भाष्य करणारा, ग्रंथ लिहिणारा एकमेव राजा या इतिहासाने नोंदवून ठेवलाय आणि तोही या महाराष्ट्राचा छावा छत्रपती संभाजी. वयाच्या 14व्या वर्षी ग्रंथ लिहितो बुधभूषणम. बरं, इतकंच काय, आणखीन बरेचसे ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी एक नाही तर विविध भाषांमध्ये लिहिले. आजही ते जगभर प्रसिद्ध आहेत. संभाजी महाराजांची ही जी वाटचाल आहे ही खूप काय सांगत होती. प्रचंड ज्ञानी आणि प्रचंड जिज्ञासू वृत्तीचे, एक जिद्दी आणि साहसी. खरं तर आजच्या पिढीला प्रश्न पडतो, आजचे तरुण विचारतात की शिवाजी कोणाला म्हणायचं. 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव वेसाजी. 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव वेसाजी. आणि 2000 सैनिकांना एकटा भिडतो त्याचं नाव बाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी. पोटच्या पोराचं लग्न बाजूला ठेवून मोहिमेवर जातो आणि मोहिमेच्या प्रसंगी स्वतःचं बलिदान देतो स्वराज्यासाठी त्याचं नाव तानाजी. ढाण्या वाघाला एकटा नडतो आणि वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना सोबत घेऊन कल्याणकारी जनतेचं स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. शिवाजी महाराजांचं वर्णन हे या शब्दामध्ये शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या हयातीत यवनांशी प्रचंड संघर्ष करून जे स्वराज्य निर्माण केलं, उभं केलं, तुम्हा आम्हाला आजही ज्याचा अभिमान वाटतो असं राज्य जगाच्या पाठीवर उभा करून ठेवलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य. आणि या स्वराज्याचं रक्षण, या स्वराज्याचं संवर्धन कोणी केलं असेल तर ते नाव आहे छत्रपती संभाजी. खरं तर संभाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भामध्ये इतिहासकार केवळ आणि केवळ इतिहासाला एक मनोरंजन इतिहास म्हणून पुढे आणण्यासाठी जाणीवपूर्वक किंवा कमी अभ्यासाने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही चुकीचे स्टेटमेंट करतात. काही लोक म्हणतात की छत्रपती संभाजी कसे होते तर रगेल आणि रंगेल होते. ह्या 2 शब्दामध्ये वर्णन करण्या इतका साधा सोपा राजा नव्हता रे हा. अरे छत्रपती संभाजी महाराजांना तत्कालीन हिंदुस्थानमध्ये टक्कर देऊ शकेल असा एकही योद्धा या पृथ्वी तलावावरती हयात नव्हता. इतका जबरदस्त आणि इतका दैदिप्यमान आणि कर्तृत्ववान, पराक्रमी, शौर्य असं प्रतापी कार्य करणारा हा एक छत्रपतींचा छावा होता. रगेल आणि रंगील नव्हता. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्हा आम्हाला जाणून घेतला पाहिजे. सगळ्यात मोठी काळाची ती गरज आहे. खरं तर महाराष्ट्रासाठी
आणि या संपूर्ण हिंदवी स्वराज्यासाठी काळा दिवस उजाडला. दिनांक 6 जून, दिनांक 3 एप्रिल 1680, दिनांक 3 एप्रिल 1680 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड झाले. संपूर्ण महाराष्ट्र व्याकुळ झाला. संपूर्ण महाराष्ट्र टाहो फोडत होता. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि मावळ्यांचा कैवारी आता पृथ्वी तलावावरती हयात नव्हता. रायगडावरती 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि तेव्हा संभाजी महाराज पन्हाळगडावरती होते. आणि तसा एक रिवाज आहे, तसा एक नियम आहे की जोपर्यंत नवीन राजा, जोपर्यंत त्याचं मंचकारोहण होत नाही तोपर्यंत मृत पावलेल्या राजाचं विधी कार्य करायचं नाही. आणि मग पन्हाळगडावरती संभाजी महाराज असताना काही फुटीर मंत्र्यांनी स्वराज्यातल्या घाई गडबडीने राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विधी कार्य आटपून घेतली. कारण छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याच्या राजकारणापासून दूर ठेवायचं. कारण छत्रपती संभाजी महाराज हे निर्भेडपणे, निपक्षपातीपणे, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारे राजे आहेत आणि त्यांना कारभारापासून दूर ठेवायचं असं काही फुटीर मंत्र्यांचं राजकारण होतं. आणि म्हणून पन्हाळगडावरती संभाजी महाराज असताना रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची विधी कार्य आटपून घेतले घाई गडबडीमध्ये. राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं आणि फुटीर मंत्र्यांनी इतकंच नाही तर या मंत्र्यांनी असा एक कट आखला की छत्रपती संभाजी महाराजांना कैद करायचं ठरवलं, जेरबंद करायचं ठरवलं आणि त्यासाठी हंबीरराव मोहिते यांची मदत घ्यायचं ठरवलं. मग हे हंबीरराव जे छत्रपती शिवरायांपासून प्रेरित झालेले, या स्वराज्याचे, या रयतेसाठी धडपडणारे एक सच्चे मावळे होते. त्या हंबीररावांनी हा सर्व कट समजून घेतल्यानंतर या सर्व मंत्र्यांनाच कैद केलं आणि शंभू महाराजांसमोर, संभाजी महाराजांसमोर आणलं आणि संभाजी महाराजांना सांगितलं की जाणता राजा अनंतात विलीन होतो नाही तोपर्यंतच त्या जाणत्या राजाच्या ज्येष्ठ पुत्राला, या स्वराज्याच्या रक्षकाला, या स्वराज्याच्या छत्रपतींना कैद करण्याचं घाणेरडं राजकारण या फुटीर मंत्र्यांचं सुरू आहे. हे घ्या ताब्यात ह्या मंत्र्यांना. मग आता अशा पद्धतीचा प्रसंग असताना शंभू महाराजांनी, संभाजी महाराजांनी रायगडावरती आगमन केलं. रायगडावरती आगमन केलं, रायगडाला सावरलं, रयतेला आधार दिला. रयत जणू पोरकी झाली होती, महाराष्ट्र पोरका झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानं या महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं होतं. एक अशी पोकळी निर्माण झाली होती की त्या पोकळीतून आता जणू काही आधारच नाही अशी परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराज रायगडावरती आगमन झालं आणि संभाजी महाराजांनी रायगडाला आधार दिला, रायगडाची घडी बसवली. छत्रपती शिवाजी महाराजांची काही विधी कार्य शास्त्रोक्त पद्धतीनं ही झाली नव्हती. संभाजी महाराज रायगडावरती आल्यानंतर त्यांनी ती विधी कार्य व्यवस्थित आटपून घेतली आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्याने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रयतेचं स्वराज्य संवर्धित करणारा छत्रपती संभाजी म्हणजे या मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून रयतेसमोर आणि जगासमोर राज्याभिषेक करून संभाजी महाराज हे खऱ्या अर्थानं छत्रपती बनले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गनिमांच्या गोठामध्ये अशा चर्चांना उधाण आलं होतं की आता मराठ्यांचं राज्य हे काही कालावधीसाठी आहे. आता मराठ्यांचं राज्य काही टिकणारं नाही. आता मराठ्यांचं राज्य अजिबात राहणार नाही. आणि तिकडे मात्र असे घाट रचले जात होते की या मराठ्यांना आता कसं संपवायचं. मग मराठ्यांना संपवायचे घाट तिकडे रचले जात असताना माझा संभाजी महाराज, माझा छावा, या सह्याद्रीचा नरसिंह रायगडावरती बसून विचार करत होता. समोर होते मामासाहेब हंबीरराव सेनापती आणि मग संभाजी महाराज हंबीरराव मामांना म्हणतात, मामासाहेब, स्वराज्याचा विस्तार करणं गरजेचं आहे.
आता या स्वराज्यासाठी एका मोठ्या खजिन्याची गरज आहे. मामासाहेब, अशी जागा सांगा. मामासाहेब लगेच उत्तरले आणि मामासाहेबांनी सांगितलं बुऱ्हाणपुरा. मामासाहेब म्हणले बुऱ्हाणपुरा एक अशी जागा आहे की जी औरंगजेबाचं जणू काळीज आहे. औरंगजेबाच्या दृष्टीने संवेदनशील अशी ती जागा आहे. आणि मग त्या शहरावरती, त्या ठिकाणावरती जर आपण छापा मारला तर आपल्याला त्या ठिकाणी एक प्रचंड मोठा खजिना मिळू शकतो. आणि मग छावा कडाडला, तयारी झाली आणि काही दिवसांमध्येच बुऱ्हाणपुरा लुटलं गेलं. बुऱ्हाणपुरा लुटलं गेल्यानंतर औरंगजेबाला एक मोठा धक्का बसला. औरंगजेब विचार करू लागला की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या हयातीमध्ये माझ्यावरती बऱ्याचदा चाल खेळल्या, माझ्यावरती आक्रमण केली, मला प्रचंड त्रास दिला, परंतु बुऱ्हाणपुऱ्याला कधी हात घातला नव्हता. मात्र या छाव्याने, या संभाजीने बुऱ्हाणपुऱ्याला हात घातलाय. आता मात्र औरंगजेब खवळला होता आणि हे दुःख पचवतो नाही पचवतो तोपर्यंत आणखी एक धक्का बसला. औरंगजेबाच्या नावाने विकसित झालेलं, निर्माण झालेलं एकमेव शहर म्हणजे औरंगाबाद, ते लुटलं गेलं. असं लुटलं गेलं की तिथं आता नावापेक्षा काही राहिलंच नव्हतं. आता मात्र औरंगजेब पुरता अस्वस्थ झाला. औरंगजेब आता विचार करू लागला की हे घडतंय काय. आम्ही तर विचार करत होतो की मराठा साम्राज्य आता लयास जाईल, मराठा साम्राज्य आता आपल्याला जिंकायचं आहे, आता आम्ही त्या तयारीत आहे. आणि हे असलं विपरीत घडतंय तरी काय. हा संभाजी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण कशी काय करतोय. आणि दरम्यानच्या काळामध्ये औरंगजेबाचा मुलगा अकबर औरंगजेबाच्या सोबत वैर करून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला. आणि महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला औरंगजेब संभाजी महाराजांना येऊन भेटला. रायगडाच्या पायथ्याला पाली या गावामध्ये औरंगजेबाची आणि अकबराची भेट झाली. अकबर हा औरंगजेबाला शह देण्याच्या तयारीमध्ये होता. औरंगजेबाची कार्यपद्धती अकबराला मान्य नव्हती आणि औरंगजेबाला हरवून मोगली सल्तनतेचा सम्राट बनण्याचं स्वप्न अकबराचं होतं. अकबर हा मुलगा आहे औरंगजेबाचा आणि तो अकबर तत्कालीन हिंदुस्थानमध्ये हयात असणाऱ्या कुठल्याही राजाला न भेटता औरंगजेबाशी लढण्यासाठी प्रेरणा घ्यायची म्हणून संभाजी महाराजांना भेटतो. ही भेट संभाजी महाराजांविषयी भरपूर काय सांगून जाते आणि इतिहासामध्ये याची नोंद आहे. का भेटतो औरंगजेब संभाजी महाराजांना? कारण का भेटतो अकबर संभाजी महाराजांना? अकबर संभाजी महाराजांना यासाठी भेटतो कारण अकबराला हे माहित होतं की जर औरंगजेबासोबत लढायचं असेल तर या हिंदुस्थानामध्ये फक्त एकच योद्धा आहे, तो म्हणजे संभाजी. संभाजी महाराजांशिवाय औरंग्यासोबत लढण्याचं शौर्य आणि लढण्याचं धाडस तत्कालीन कुठल्याच योद्ध्यामध्ये नव्हतं. आणि म्हणून अकबर संभाजी महाराजांना भेटतो. खरं तर अकबर संभाजी महाराजांना भेटतोय आणि संभाजी महाराज अकबराला मदत करायला राजी होत आहेत. हे डायरेक्ट औरंगजेबाला आव्हान होतं, औरंगजेबाला चॅलेंज होतं. परंतु आव्हान स्वीकारणार नाही तो सह्याद्रीचा छावा कसला. ते आव्हान सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी स्वीकारलं. अर्थातच ही बातमी औरंगजेबाला जेव्हा समजली तेव्हा औरंगजेबाने तयारी चालू केली आणि औरंगजेब म्हणतो आता दख्खनेकडे चालून जायचं आहे. संभाजी महाराज अकबराला मदत करतायत आणि आता हे अकबर आणि संभाजी मिळून मला संपवतील या भीतीने संभाजी महाराजांच्या कार्याचा प्रताप ज्याला माहिती होता, संभाजी महाराजांचं धैर्य आणि संभाजी महाराजांचं शौर्य ज्याने लहानपणीच अनुभवलं होतं, तो औरंगजेब दिल्ली आणि आग्र्यावरून आता बाहेर पडला. आणि औरंगजेब स्वतः संभाजी महाराजांना संपविण्यासाठी आणि या महाराष्ट्राला गिळंकृत करण्यासाठी या महाराष्ट्रावरती चालून यायला लागला. औरंगजेब आग्र्यावरून सुटला तेव्हा लाखोंचं सैन्य औरंगजेबासोबत होतं. खरं तर औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्याकडे असणाऱ्या सामग्रीची तुलना होऊच नाही शकत. औरंगजेब
तत्कालीन हिंदुस्थानामधला नव्हे तर आशिया खंडातला सगळ्यात मोठा सम्राट होता आणि छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे एक राजे होते. औरंगजेबाकडे 14,000 सरदार होते. प्रत्येक सरदाराकडे कमीत कमी 50,000 सैनिक होते आणि संभाजी महाराजांकडे सगळे गोळा केले तर 50,000 मावळे होते. विचार करा, औरंगजेबाचा वार्षिक महसूल तेव्हाच्या काळात 23,000 कोटी होता. स्वराज्याचा वार्षिक महसूल जेमतेम 1 कोटी होता. औरंगजेबाचं वय जेव्हा तो आग्रा सोडून महाराष्ट्राकडे चाल करत आला तेव्हा 62च्या आसपास होतं, 60च्या पुढे गेला होता. आणि तेव्हा संभाजी महाराजांचं वय हे 23 वर्षाचं होतं. विचार करा, होऊ शकते का तुलना? फक्त एक गोष्ट जी औरंगजेबाकडे नव्हती ती छत्रपती संभाजी महाराजांकडे होती. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म प्रभू शिव छत्रपतींच्या पोटी झाला होता. या सह्याद्रीच्या कुशीत आणि या महाराष्ट्राच्या मुशीत छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि स्वराज्याचं संवर्धन करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज या मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले होते. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबासमोर कायम आव्हान म्हणून उभे राहिले. औरंगजेब संभाजी महाराजांना संपविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दख्खनमध्ये दाखल झाला. अहमदनगर म्हणजे नगर येथे छावणी पडली. नगर येथे छावणी पडल्यानंतर औरंगजेबाने पाय पसरायला सुरुवात केली. महाराष्ट्रावरती चालून आलेलं हे सगळ्यात मोठं संकट होतं. अजगराप्रमाणे औरंगजेब पसरला होता आणि या अजगराच्या पाठीवरती पाय देऊन संभाजी महाराज मात्र स्वराज्याच्या विस्तारासाठी अहोरात्र झटत होते. औरंगजेब महाराष्ट्रामध्ये दाखल झाला. औरंगजेब वर्ष 1.5 वर्ष झटत होता. औरंगजेब मोहिमांची तयारी करत होता, परंतु प्रत्येक मोहीम अयशस्वी होत होती. 1 वर्षाच्या संघर्षामध्ये सह्याद्रीचा साधा दगड सुद्धा औरंगजेबाला मिळवता आला नाही. मात्र संभाजी महाराज औरंगजेब महाराष्ट्रामध्ये असताना औरंगजेबाच्या प्रांतामध्ये घुसत होते आणि एक एक प्रांत लुटत होते. औरंगजेब विचार करत होता की मी याच्या घरात आलोय, मी याच्या दारात आलोय आणि हा माझ्या घरात घुसतोय. औरंगजेब बेचैनच होता. संभाजी महाराजांना फारसा फरक पडत नव्हता. संभाजी महाराजांना पुरती जाणीव होती औरंगजेब हे स्वराज्यासाठी या महाराष्ट्रासाठी असलेलं सगळ्यात मोठं संकट आहे, परंतु संकटाचा सामना करताना खचून जायचं नाही हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची एक रणनीती होती. कुठल्याही संकटाचा सामना करताना मोठ्या सबुरीने करायचा, मात्र मोठ्या ताकदीने धाडसाने लढायचं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित झालेले त्यांच्या संस्कारामधून या स्वराज्याचं संवर्धन करण्यासाठी उभे आणि लढलेले राजे म्हणजे संभाजी महाराज. आणि मग हे संभाजी महाराज औरंगजेब महाराष्ट्रामध्ये असताना त्या औरंगजेबाच्या पाठीवर पाय देऊन कर्नाटकात दाखल होतात. कर्नाटकामध्ये लढाईमध्ये कर्नाटक जिंकतात. कर्नाटकातील तत्कालीन राजांना हरवतात. नंतर तामिळनाडूमध्ये जातात. तामिळनाडूमध्ये प्रदेश जिंकतात. हे संभाजी महाराज औरंगजेब महाराष्ट्रात असताना तामिळनाडूतून आंध्र प्रदेशमध्ये जातात. आंध्र प्रदेशमध्ये लढाई जिंकतात. हे संभाजी महाराज औरंग्या महाराष्ट्रात असताना आंध्र प्रदेशामधून बिहारपर्यंत जातात, पटना जिंकतात. हे संभाजी महाराज पश्चिम बंगालमध्ये जातात, कोलकाता जिंकतात. विचार करा, औरंगजेबासारखं हिमालयासारखं संकट या महाराष्ट्रावरती आलंय आणि हा सह्याद्रीचा छावा स्वराज्याच्या विस्तारासाठी गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इथपर्यंत भगवा फडकवतोय. दक्षिणेकडची बरीच मोठी मोहीम छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि इकडे मात्र औरंगजेब पुरता अस्वस्थ होता. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, मी दख्खनेत आलोय, इतका मोठा सराजम सोबत घेऊन आलोय. संभाजी महाराजांना पराभूत करणं दूर आहे, पण संभाजी महाराज स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी
सह्याद्रीच्या कडे कपारींमधून वाऱ्यासारखे पळतायत औरंगजेब उघड्या डोळ्यांनी पाहत होता. आता औरंगजेब विचार करत होता. सर्व सरदारांना बोलावलं, मीटिंग सभा घेतली. औरंगजेब सरदारांना सांगतो, या संभाजीला शह देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तेव्हा एक सरदार शाबुद्दीन खान उभा राहतो आणि शाबुद्दीन खान म्हणतो की जहापणा, या संभाजीला, या मराठ्यांना जर आपल्याला नमवायचं असेल तर एकच काम करावं लागेल. ह्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे ह्यांचे गडकोट. आता गडकोटांवर हल्ला केल्याशिवाय हे मराठे आपल्यासमोर झुकणार नाहीत. पण त्या शाबुद्दीन खानाला कुठं माहीत होतं, अरे हे मराठे झुकणारे नाहीत, हे मराठे वाकणारे नाहीत, हे मराठे झुकविणारे आहेत. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना त्या शिवमंदिरी. राज्याभिषेक प्रसंगीच छत्रपती शिवरायांनी हे जगाला सिद्ध करून दाखवलं होतं. मग ते पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील किंवा तत्कालीन हिंदुस्थानामधले कुठलेही सल्तनतीचे राजे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सिद्ध केलं होतं की मराठा साम्राज्य यासाठी उभा आहे, झुकण्यासाठी नाही, झुकवण्यासाठी उभा आहे. आणि त्यांचेच हे छावे होते. आता हा शाबुद्दीन खान म्हणतो औरंगजेबाला की यांचा गडकोटांवर हल्ले करू. औरंगजेब म्हणतो मग असा एखादा गडकोट सांगा की त्या गडकोटावर हल्ला केला असता आपल्याला लगेच तो गडकोट घेता येईल. सोपा गडकोट सांगा. आणि मग ठिकाण ठरतं. प्रभू रामचंद्रांचा जिथे वास्तव होतं, प्रभू रामचंद्र एकेकाळी जिथे राहत होते, तो रामशेज किल्ला नाशिक जवळचा. आता हा रामशेज जिंकायचं ठरलं. गुप्तहेरानं माहिती काढली, रामाजी पवार नावाचा किल्लेदार आहे, जेमतेम 300-350 मावळे आहेत. मग हा रामशेज किल्ला जिंकणं सोपं आहे. मग शाबुद्दीन खान औरंगजेबाला जहापणाला म्हणतो, हुकूम द्या सरदार. एका दिवसात रामशेज जिंकून येतो. आता रामशेज जिंकायला शाबुद्दीन खान औरंगजेबाच्या इजाजतीने निघाला. औरंगजेब विचारतो, शाबुद्दीन कितना समय लगेगा आपको? शाबुद्दीन म्हणतो, पोहोचलो तर 1 दिवस पुरेसा आहे. एका दिवसात रामशेज जिंकून तुम्हाला निरोप धाडतो. हा शाबुद्दीन खान रामशेजवर चालून जातो. शाबुद्दीन खान रामशेज गडाच्या पायथ्याला आहे. पायथ्यावरून हा शाबुद्दीन खान आणि त्याचे हजारो मोघली सैनिक रामशेज गडावरती चाल करून निघाले. अर्ध्यापर्यंत पोहोचले आणि अर्ध्याच्या पुढे गेल्यानंतर गडावरती असणाऱ्या 300-350 मावळ्यांनी गोफणीच्या आधारे दगडांचा मारा चालू केला. रामशेज आणि मोघल पुरते हैराण झाले. 1 पाऊल काय पुढे, 1 मिलीमीटर सुद्धा पुढे सरता आलं नाही. ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने लपत 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 माघारी आले. शाबुद्दीन खानाचा पहिला डाव त्या ठिकाणी फसला. शाबुद्दीन खानाने परत वेगळी चाल खेळली. शाबुद्दीन खानाची तीही चाल रामाजी पवार आणि 350 मावळ्यांनी हाणून पाडली. मित्रांनो, एका दिवसामध्ये रामशेज जिंकायला गेलेला हा शाबुद्दीन तब्बल 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं तरी झुंजत होता. रामशेज काय त्याला जिंकता आला नाही. आणि मग औरंगजेबाचे पत्र आले, तुम्हारा 1 दिन कितने साल का होता है शाबुद्दीन. शाबुद्दीनला माघारी बोलावून घेतलं. शाबुद्दीन दरबारात आला. औरंगजेब विचारतो, झालं काय? शाबुद्दीन म्हणतो कि जहापना ये मराठे क्या करते हैं क्या खाते हैं पता नहीं, लेकिन हम नहीं लड़ पाए. आता दुसरा सरदार उठतो, फत्ते खान नाव त्याचं. आता फत्ते खानला जहापना औरंगजेब म्हणतात, फत्ते खान तुझ्या नावात फते आहे, मला 1 विजय मिळवून दे. अरे मी आग्र्यावरनं या संभाजीला हरवण्यासाठी या दख्खनेत या महाराष्ट्रामध्ये दाखल झालोय. 2.5-3 वर्ष झाली, माझ्या हाताला काहीच लागलं नाही. या सह्याद्रीचा साधा दगड सुद्धा मला जिंकता आला नाही रे. मग फत्ते खान औरंगजेबाला वचन देतो आणि फत्ते खान सांगतो, जहापणा तुम्ही हुकूम द्या, रामशेज तुमच्या समोर. जिंकलेला मी निरोप लवकरच धाडतो. आणि मग इजाजत घेऊन हा फत्ते खान रवाना होतो रामशेजकडे. रामाजी पवार मात्र तिथे बिनधास्त आहेत. आता रामाजी पवार
आणि फतेह खान यांच्यातली लढाई जशी शाबुद्दीन खानाची वर्ष दीड वर्ष चालू होती, तशी फतेह खानाची लढाई ह्या केवळ रामशेज गडाला जिंकण्यासाठी 2-2.5 वर्ष चालू होती. रामशेज काय जिंकता आला नाही. शेवटी त्यांनी असं ठरवलं की रामशेज जर जिंकता नाही आला तर रामशेज सारखाच एखादा किल्ला तिथं शेजारी बांधू आणि मग वरून त्या ठिकाणी दारुगोळा तोफमारा करू आणि मग त्या ठिकाणी आपण रामशेज जिंकू. पण कुठलेच मनसुबे त्या ठिकाणी यशस्वी नाहीत होऊ शकले. आणि होतील तरी कसे? कारण एक मराठा लाख मराठा या उक्तीप्रमाणे जरी 350 असले तरी 3.5 लाखाला ते भारी होते. आणि म्हणून केवळ रामशेज सारखा छोटासा किल्ला, केवळ रामशेज सारखा छोटासा किल्ला 5.5 वर्ष एक मावळा झुंजत ठेवू शकला, तेही मोगलांच्या विरोधात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझा एक किल्ला जर 1 वर्ष झुंजत ठेवला तर स्वराज्य जिंकायला शेकडो वर्ष लागतील. मग संभाजी महाराजांनी तर हे सिद्ध करून दाखवलं की आबासाहेब 1 वर्ष नव्हे 5 वर्ष एक किल्ला आम्ही झुंजवत ठेवू शकतो. हा पराक्रम होता संभाजी महाराजांचा. संभाजी महाराजांचे मावळे आणि संभाजी महाराजांचे नियोजन, संभाजी महाराजांचे सरदार हे पेटून उठायचे आणि छाव्याप्रमाणे संभाजी महाराज नेहमी कडाडायचे की हे आबासाहेबांनी उभं केलेलं स्वराज्य आहे, ह्या स्वराज्याचं संवर्धन करणं ही आपली इच्छा आहे, श्रींची इच्छा म्हणून हे राज्य उभं राहिलं. तुमचं माझं भाग्य आहे, तुमचं माझं हे कर्तव्य आहे की या स्वराज्याची आपण निष्ठेने सेवा केली पाहिजे. आणि म्हणून हे स्वराज्य नेहमी डौलत होतं. आता हा औरंगजेब जो की जवळपास 4-4.5 वर्ष झाली पण हाताशी त्याच्या काहीच मिळेना. इकडे संभाजी महाराजांनी मात्र स्वराज्याचा विस्तार भरपूर केला होता. अख्खी दक्षिण मोहीम यशस्वी केली होती. उत्तरेमध्ये राजपूत राजा होते, मिर्झा राजांचे चिरंजीव, आणि उत्तरेमधल्या राजपूत राजाला संभाजी महाराजांनी पत्र पाठवलं. संभाजी महाराज म्हणतात दक्षिण आम्ही जिंकतोय, उत्तरेकडे तुम्ही फक्त साथ द्या, हिंदुस्थानावरती आपलं राज्य निर्माण होईल आणि ह्या औरंग्याला आपण गाढायला सज्ज होऊया. काय महत्वाकांक्षा होती बघा. मात्र उत्तरेकडे राजपूत राजांनी तेव्हा साथ नाही दिली. तलवारी मॅन करून ठेवल्या, तलवारी बाहेर नाहीत काढल्या. उत्तरेकडचे राजपूत राणा लढले नाहीत, मात्र महाराष्ट्रातला हा छावा आणि महाराष्ट्राचा हा बाणा राणाप्रमाणे लढत होता. अर्थातच फरक का? उत्तरेकडे का लढाई नाही झाली? उत्तरेकडचे राजपूत राजे का नाही सरसावले? उत्तरेकडचे राजपूत राजे का नाही पुसळले? का नाही रक्त सळसळलं? त्याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्तरेत नाही तर या महाराष्ट्रात झाला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आणि त्यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या मातीमध्ये मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं निर्माण होत होती. आणि संभाजी महाराज त्यापैकीच एक महामेरू होते आणि म्हणून ते लढत राहिले. महाराष्ट्र जिंकायला आलेल्या औरंगजेबासोबत 4.5 वर्ष संभाजी महाराज एकटे लढत होते. बरं, फक्त त्याच्याशीच लढत नव्हते तर त्याच्याशी लढत असताना स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे पुरता त्यांनी केला होता. इतका योद्धा, इतका पराक्रमी राजा होता. आता मात्र औरंगजेबासमोर प्रश्न होता काय करायचं. आणि मग औरंगजेबाने कोकण मोहीम आखली. औरंगजेबाने डोक्यावरची पगडी काढून टाकली आणि औरंगजेब सरदारांसमोर म्हणतो जोपर्यंत संभाजीला मी पराभूत करणार नाही तोपर्यंत ही पगडी मी माझ्या डोक्यावर घालणार नाही. भर दरबारामध्ये औरंगजेबाची हे स्टेटमेंट आहेत. ती पगडी, बादशाही पदाची पगडी डोक्यावरून तो खाली टाकतो. आणि मग शहजादा औरंगजेबाचा पोरगा थोडासा भावनिक होतो, इमोशनल होतो आणि औरंगजेबाला म्हणतो कोकण मोहिमेवरती मी जातो. मित्रांनो, संभाजी महाराजांना पराभूत करू शकत नाही हे सतत सल औरंगजेबाच्या मनात होती. आणि त्या सलीमधूनच आणि त्या चिंतेतूनच, त्या निराशेतूनच, त्या विवंचनेतूनच ती पगडी खाली पडली होती, काढून ठेवली होती. विचार करा,
अरे ज्याचं मनभर साम्राज्य आहे त्यासमोर हा कणभर असणारा छावा कशा पद्धतीने लढा देत होता, हैराण करून टाकला होता औरंगजेबाला. पण ती काढून टाकलेली पगडी संभाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे त्या औरंगजेबाला परत कधीच घालता आली नाही. इथंच महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये त्या औरंगजेबाचं थडगा आहे. इथंच मेला, इथंच गाडला, पण मरेपर्यंत ती पगडी डोक्यावरती नाही घालू शकला. मोकळ्या डोक्यानं तो महाराष्ट्रभर फिरत होता, महाराष्ट्र जिंकण्यासाठी धडपडत होता. पण संभाजी महाराज हयात असतानाही आणि हयात नसतानाही तो महाराष्ट्र जिंकू नाही शकला आणि ती पगडी परत डोक्यावरती चढवू नाही शकला. शेवटी महाराष्ट्राच्या मातीतच तो गाडला गेला, पण पगडी त्याला डोक्यावर घालता आली नाही. हा या मातीचा पराक्रम आहे. आता संभाजी महाराज गोव्यात असताना, गोव्यामध्ये मोहीम चालू होती संभाजी महाराजांची, आणि तेवढ्यात औरंगजेबाच्या मुलाने म्हणजे शहजादा मुअज्जमने पण केलं आणि 90,000 सैनिक घेऊन हा मुअज्जम रामदऱ्याच्या घाटामधून कोकणामध्ये रवाना झाला. आता गोव्यामध्ये असणारे संभाजी महाराज यांना खबर पोहोचली की शहजादा मुअज्जम तुम्हाला संपवण्यासाठी येतोय. हे कळताच गोव्यामधली मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराज ताडकन इकडे रवाना झाले आणि रामदऱ्याच्या घाटातच मुअज्जमला घातलं. अरे ज्याला मी पकडायला आलोय साक्षात तोच पुढे आहे. मुअज्जमला काही सुचेना, तोच हा छावा कडाडला. हर हर महादेव ही यलगारी त्या रामदऱ्यामध्ये घुमू लागली. सपासप तलवारी चालू झाल्या आणि मोघल कापले गेले. 80,000 मोघल संपले. आता मात्र हा मुअज्जम गुडघे टेकून अस्वस्थ होता. हे अल्लाह मुझे बचा लो. मात्र सुदैवानं ह्या मुअज्जमचे प्राण वाचले आणि जेव्हा हा मुअज्जम औरंगजेबाच्या दरबारात मोकळ्या हाताने जातो तेव्हा औरंगजेबाने 90,000 रुपये रोख देऊन त्या मुअज्जमचा सत्कार केला. मुअज्जम म्हणतो, अब्बाजान, संभाजी महाराजांवरती मी चाल करून गेलो, संभाजी महाराजांना मी पराभूत नाही करू शकलो, 90,000 सैनिक घेऊन गेलो होतो, अख्खे सैनिक संपवले, 1.5 कोटी बर्बाद झाले आणि तुम्ही मला रोख इनाम देऊन गौरव करताय का, कशासाठी? तेव्हा औरंगजेब म्हणतो की हे पैसे आणि हा सन्मान यासाठी की तू जिवंत माघारी आलाय. जर संभाजी सोबत लढायला कोणी गेला आणि संभाजी स्वतः तिथं असेल तर जिवंत माघारी येणं शक्य नाही. संभाजी महाराजांच्या पराक्रमाची, संभाजी महाराजांच्या शौर्याची इतकी धास्ती औरंग्याला होती. स्वतःचा पोरगा जिवंत माघारी आला या आनंदातून पोराचा रोख इनाम देऊन सन्मान करतो औरंगजेब. आणि आता मात्र औरंगजेब पुरता अस्वस्थ होता. 4.5 वर्ष झाली मी दिल्लीतून, आग्र्यातून इकडे महाराष्ट्रात दख्खनेत आलोय. मी संभाजी महाराजांना संपवण्यासाठी अहोरात्र पण करून झटतोय. माझे हजारो सरदार काम करतायत, पण या महाराष्ट्राला मी हरवू शकत नाही. अरे हरवू कसा शकशील? कारण या महाराष्ट्राची मातीच अशी आहे. या महाराष्ट्राची माती प्रभू शिव छत्रपतींच्या पुण्याईने पावन झालेली आहे. या मातीमध्ये वाघाचे बछडे जन्माला येतात, जगतात ही वाघासारखे आणि मरतात ही वाघासारखे. ही जाणीव औरंगजेबाला कदाचित नव्हती, पण आता मात्र ती जाणीव झाली होती. मोगलांना हे पुरतं कळून चुकलं होतं की मराठ्यांचा जन्म फक्त जिंकण्यासाठी झालाय आणि आपल्याला कापण्यासाठी मराठी जन्माला आलेत आणि आपण मराठ्यांकडून कापून घेण्यासाठी आणि हरण्यासाठी जन्माला आलोय. आता मात्र मोगल पुरते हैराण झाले होते, भयभीत झाले होते, जंग जंग पछाडले. मात्र संभाजी महाराजाला आणि या महाराष्ट्राला जरा काडीचाही धक्का औरंगजेब देऊ नाही शकला. आणि आता मात्र 4.5 वर्षाच्या अपयशी कामगिरीनंतर हतबल, निराश आणि विवंचित झालेला औरंगजेब परत एकदा सभा आणि दरबार बोलवतो. सर्व सरदारांना औरंगजेब म्हणतो, क्या किया जाए? आता मात्र सरदार म्हणतात, जहापना वापस लौटते हैं, अब नहीं है दम. आता काय उपयोग नाही, संभाजीला हरणं शक्य नाही.
सह्याद्रीच्या छाव्याचं हे सर्वात मोठं कर्तृत्व होतं आणि म्हणून अजिंक्य योद्धा म्हणून संभाजी महाराज जगासमोर आहेत. संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत 9 वर्षामध्ये 240 लढाया केल्या, पण एकही लढाई न हरणारा या महाराष्ट्राचा छवा ग्रीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद केली गेली आहे. 240 लढायापैकी एकही लढाई न हरणारा योद्धा या महाराष्ट्रात जन्माला आला. नाव छत्रपती संभाजी. अंगावरती शहारे यावेत अशी कामगिरी आहे या राजाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं जे स्वराज्य होतं ना, ते स्वराज्य 5000 किलोमीटरनी वाढवलं. विचार करा, महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य 5000 किलोमीटरनी वाढवलं 9 वर्षात, फक्त 9 वर्षात. त्यातली 5-5.5 वर्ष तर तो औरंगजेब अजगरासारखा महाराष्ट्रावरती पसरला होता. महाराष्ट्रावरती चालून आलेलं इतकं मोठं संकट, त्या संकटाचा सामना करत करत या स्वराज्याचा विस्तार करणारा इतका पराक्रमी राजा जगाच्या पाठीवर कोणी असूच शकत नाही. आणि म्हणून इतिहासामध्ये अशी नोंद आहे की संभाजी महाराज हे इतके योद्धा, इतके पराक्रमी शूरवीर होते की त्यांच्या समोर लढण्याची ताकद तत्कालीन हिंदुस्थानमधल्या एकाही योद्ध्यामध्ये नव्हती. अर्थातच औरंगजेबामध्ये सुद्धा ती ताकद नव्हती. जर औरंगजेब स्वतः लढू शकत नाही तर बाकीच्यांचं दूरच आहे हो. आता मात्र 4.5 वर्ष या महाराष्ट्रावरती चालून आलेला आणि हाती काही न लागलेला औरंगजेब ठरवतो आणि परतीचा प्रवास चालू करतो. आता औरंगजेब आदिलशाहीकडे वळतो. महाराष्ट्रामध्ये हतबल झालेला आणि बादशाही पदाची पगडी जमिनीवरती ठेवलेला औरंगजेब मोकळ्या डोक्याने आदिलशाहीकडे वळतो. 1 वर्षात आदिलशाही संपवतो. विचार करा, मोगल सल्तनतीच्या बरोबरीची असणारी सल्तनत म्हणजे आदिलशाही. मराठा साम्राज्याच्या कित्येक पटीने मोठी असणारी सल्तनत म्हणजे आदिलशाही. 1 वर्षामध्ये औरंगजेब आदिलशाही संपवतो. 4.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये कडवी झुंज देऊन जंग पछाडून काहीच हाती लागलं नाही, पण 1 वर्षामध्ये आदिलशाही संपू शकतो. यातूनच या महाराष्ट्राचं शौर्य आणि शिवछत्रपतींच्या छाव्याचा पराक्रम आपल्या लक्षात यायला हवा. बरं, आदिलशाही संपवल्यानंतर तो गोवळकोंड्याकडे वळतो. गोवळकोंड्यामध्ये कुतुबशाही संपवतो जेमतेम 1.5 वर्षामध्ये. म्हणजे 2-2.5 वर्षामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही ह्या 2 सल्तनती संपवतो औरंगजेब. विचार करा, मात्र महाराष्ट्रातल्या दगडाला सुद्धा औरंगजेब काहीच करू शकला नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मात्र आता कुतुबशाही आणि आदिलशाही जिंकल्यानंतर जोश आला होता औरंगजेबाला. आता हा औरंगजेब परत रवाना झाला आणि त्यानं ठरवलं की आता परत महाराष्ट्रावर चाल करून जायचं. आत्ता मात्र संभाजी महाराजांपर्यंत ही खबर आली आणि संभाजी महाराजांनी अकबराला बोलावून घेतलं आणि अकबराला सांगितलं की तू थेट इराणला जा. तू इराणला जा, तिथल्या राजाचं 70,000 सैन्य घेऊन तू दिल्लीवर चाल करून ये. ही जी विलक्षण कल्पना आणि ही जी विलक्षण योजना कशासाठी होती? कारण आत्ता गोवळकोंड्यातून हा औरंगजेब महाराष्ट्राकडे चाल करून येणार आणि महाराष्ट्रावरती परत एक मोठं संकट उभं राहणार. मग हे संकट हे व्यवस्थितरित्या कसं परतवून लावायचं? अर्थातच तलवारीपेक्षा डोक्याचा आणि शस्त्रापेक्षा शास्त्राचा वापर करणारे छत्रपती संभाजी आणि त्यांचाच हा छावा छत्रपती संभाजी. म्हणजे छत्रपती शिवरायांचा हा छावा छत्रपती संभाजी. आणि ज्या छत्रपती शिवरायांनी कायम हे सिद्ध करून दाखवलं की डोक्यापेक्षा महान तलवार असू शकत नाही. म्हणजे अनेक वेळा शिवाजी महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं की तलवारीपेक्षा डोकं जास्त वापरूया आणि शस्त्रापेक्षा शास्त्र जास्त वापरूया. म्हणजे विवेकाचा स्वीकार करणारा, विज्ञानाचा स्वीकार करणारा जाणता राजा आणि त्याच राजाचा हा ज्येष्ठ पुत्र छावा संभाजी. अर्थातच संभाजी महाराजांनी चाल खेळली आणि आता मात्र गोवळकोंड्यातून हा औरंगजेब महाराष्ट्रात येऊ नये आणि म्हणून संभाजी महाराजांनी अकबराला राजापूर बंदरातून इराणकडे रवाना केलं.
मात्र दुर्दैवाने जहाज भरकटलं आणि इराणमध्ये ठरलेल्या वेळेमध्ये अकबर पोहोचू नाही शकला. खरं तर जेव्हा दिल्लीवरती इराणचा राजा चालून येईल अकबराच्या मदतीने, तेव्हा औरंगजेब महाराष्ट्राकडे न वळता दिल्लीकडे रवाना होईल आणि तो दिल्लीकडे रवाना असताना रस्त्यातच औरंग्याला संपवायचा हे नियोजन शंभूराजांचं होतं. आणि त्यासाठी संताजी घोरपडे नावाचा एक लढवय्या योद्धा उत्तरेमध्ये तयार होता, सज्ज होता. परंतु नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं. दुर्दैवाने हे घडलं नाही. अकबर इराणमध्ये पोहोचू शकला नाही आणि इराणचा राजा दिल्लीवर चाल करून आला नाही आणि हा औरंग्या महाराष्ट्राकडे न वळता दिल्लीकडे वळू शकला नाही, उलट तो महाराष्ट्राकडेच वळाला. आणि मग काय, दुर्दैवाने, विश्वासघाताने आणि लबाडीने शंभू महाराजांना संगमेश्वर येथे कैद करण्यात आले. मुकरब खान याने शंभू महाराजांना कैद केले, संभाजी महाराजांना कैद केले. आता संभाजी महाराजांसोबत कवी कलश होते. आता कवी कलश आणि संभाजी महाराज यांच्यावरती अनन्वित अत्याचार सुरू झाले. अरे उभ्या हयातीमध्ये या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामधून वाऱ्यासारखा बरसणारा गरजणारा छावा आता मात्र जेरबंद झाला होता. आता मात्र छत्रपती संभाजी महाराज हतबल झाले होते. महाराजांना कैद केलं आणि महाराजांना बहादूरगडावरती औरंगजेबाच्या समोर नेलं. औरंगजेबाच्या समोर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना उभं केलं, औरंगजेब तख्तावरून उठतो आणि तख्तावरून उठून औरंगजेब खाली येतो आणि खाली येऊन नमाज अदा करण्यासाठी गुडघे टेकतो आणि म्हणतो, ये अल्लाह. आता औरंगजेबाची ही अवस्था बघून औरंगजेबासमोर कैद झालेले संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात, कवीजी सुचते का एखादी कविता. आता कवी कलशांना प्रश्न पडतो, मरणाच्या दारात आपण उभा आहे आणि माझ्या राजाला कविता ऐकायची आहे, पण राजाचा हुकूम म्हणजे प्राणापेक्षा श्रेष्ठ आहे. कवी कलशांनी कविता केली आणि इतिहास पुटपुटतो. कवी कलश म्हणतात, राजन आप हो सांचे, राजन आप हो सांचे, खूब लड़े हो जंग, देखत आपका तेज तखत तजत औरंग. कवी कलश म्हणतात, या लढवय्या शूर आणि पराक्रमी संभाजी राजाची शूर आणि वीरता पाहून हा औरंगजेब तख्तावरून खाली गुडघे टेकून बसलाय. संभाजी महाराजांचं हे वर्णन कवी कलशांच्या तोंडून आलेलं सगळ्यात मोठं वर्णन होतं. औरंगजेब ताडकन उभा राहतो, म्हणतो, खामोश, ले जाओ इन दोनों को. आणि संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तिथून घेऊन गेले. आणि आता मात्र माझ्या छाव्यावरती अनन्वित अत्याचार चालू झाले. आता मात्र अखेरच्या घटका चालू झाल्या. छत्रपती संभाजी महाराजांना विचारण्यात आलं, कुठे आहे खजिना, स्वराज्याचा खजिना कुठे लपवलाय. छत्रपती संभाजी महाराजांना विचारण्यात आलं, धर्म बदला. छत्रपती संभाजी महाराजांना विचारण्यात आलं, मोगल सल्तनतीचे सरदार बना. पण छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमान तिथे झुकला नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमान तिथे वाकला नाही, नमला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी निधड्या छातीने औरंगजेबासमोर उत्तर दिलं, अरे छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्म घेतलेला आणि या स्वराज्याचं संवर्धन करणारा हा छत्रपती आहे, हा मराठा आहे. हा तुझ्यासारख्या औरंग्याला काय भीक देतो. अरे प्राण गेला तरी चालेल, पण या स्वराज्यासोबत बैमानी, या स्वराज्यासोबत गद्दारी करणार नाही. आबासाहेबांची ती शिकवण नाही. मला त्या लोकांना हा प्रश्न विचारायचा आहे की जर रगेल आणि रंगेल असता राजा, तर मरणाच्या दारात उभा असताना समोर मरणाचा डोंगर दिसतोय, आता मी मरणार आहे, अशा परिस्थितीमध्ये ताट मानेने सन्मानाने हा धाडसी राजा
स्वाभिमानाने का बोलला असता, झुकला असता, नमला असता, पण नाही. हा राजा निधड्या छातीने औरंग्याला बोलत होता. आता मात्र औरंगजेब आदेश काढत होता. औरंगजेबाने पहिले आदेश काढले की ज्या डोळ्याने हा संभाजी माझ्याकडे बघतो, ही हिंमत फक्त जगाच्या पाठीवर याच संभाजीकडे आहे, ते डोळे काढून टाका. संभाजी महाराजांचे डोळे काढून टाकण्यात आले. संभाजी महाराजांची जीभ काढून टाकण्यात आली. संभाजी महाराजांचे हात कलम करण्यात आले, पाय कलम करण्यात आले. एक एक अवयव शरीरापासून बाजूला होत होता, मात्र सह्याद्रीचा छावा ते सोसत होता. इतका अनन्वित असह्य वेदना हा छावा सोसत राहिला. कोणासाठी, कशासाठी? तुमच्या, माझ्यासाठी, या स्वराज्यासाठी. आम्हाला वर्षानुवर्ष अभिमानाने सांगता यावं की हा छावा या मातीत घडलाय. केवळ आणि केवळ या स्वाभिमानासाठी हा छावा जगातले सगळ्यात अनन्वित अत्याचार सहन करत राहिला, सोसत राहिला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 40 दिवस अनन्वित अत्याचार हा छावा सोसत राहिला. कोणाच्याही नशिबात इतका अन्याय नाही आला. कशासाठी? फक्त आणि फक्त मराठी साम्राज्यासाठी. कशासाठी? फक्त आणि फक्त राष्ट्रधर्मासाठी. कशासाठी? फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी हा छावा लढत राहिला. या छाव्याचं मरण जगाच्या इतिहासानं नोंदवून ठेवलंय. दिनांक 11 मार्च 1689 औरंगजेबाचा अंतिम आदेश. गर्दन कलम करा, मस्तक कलम करा आणि सह्याद्रीचा छावा सर्जा संभाजी काळाच्या पडद्याआड झाला. भाल्याच्या टोकावरती संभाजी राजांचं मस्तक जेव्हा इंद्रायणीच्या काठावरती घेऊन जाण्यात आलं, तेव्हा त्या मस्तकातून त्या इंद्रायणीमध्ये रक्ताचा एक एक थेंब पडत होता आणि इंद्रायणी सुद्धा धाय मोकळून रडत होती, माझा छावा गेला. इंद्रायणीला सुद्धा रडू आलं असेल, इंद्रायणी सुद्धा धाय मोकळून रडत होती. महाराष्ट्र गहिवरला होता. इतिहासकार म्हणतात की संभाजी महाराजांना मारण्यामध्ये औरंगजेबाला यश आलं. छे, मुळीच नाही. संभाजी महाराजांना मारण्यात औरंगजेब काय यशस्वी होतो? अरे धर्मासाठी, राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी स्वीकारलेलं मरण आहे ते संभाजी महाराजांनी. संभाजी महाराजांना मारण्याची दानत, अवकात आणि लायकी औरंगजेबाची मुळीच नव्हती. संभाजी महाराजांनी स्वीकारलेलं ते मरण आहे, धर्मासाठी, तुमच्या माझ्या अस्मितेसाठी. आता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब या महाराष्ट्रावरती राज्य करायला सज्ज होत होता. परंतु संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या खबरीनंतर महाराष्ट्रामधला प्रत्येक मावळा प्रति संभाजी बनला आणि निखाऱ्यातून जसा विस्तव बाहेर यावा तसा एक एक मावळा औरंग्यावरती तुटून पडत होता. एकही मोहीम यशस्वी झाली नाही. औरंग्याला महाराष्ट्र जिंकण्याचं स्वप्न कधीच साधता आलं नाही आणि म्हणून संभाजीला पराभूत केल्यानंतर जी पगडी डोक्यावर घालायची होती ती पगडी कधीच डोक्यावर चढली नाही. शेवटी 3.5 फूट जमीन घेऊन याच मातीमध्ये, नगरमध्ये हा औरंग्या गाडला गेला. परंतु संभाजी महाराजांना तो मारू नाही शकला. संभाजी महाराजांनी ते धर्मासाठी, राज्यासाठी, तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वीकारलेलं ते मरण आहे. संभाजी महाराजांना कधीच औरंगजेब पराभूत नाही करू शकला. औरंगजेब इथेच गाडला गेला, महाराष्ट्र त्याला जिंकता नाही आला. खरं तर संभाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला जगायचं कसं हे शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला जगायचं कसं हे शिकवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं कसं हे शिकवलं. छत्रपती संभाजी महाराज देहाने जरी गेले असले तरी त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य आणि त्यांचं कार्य या पृथ्वी तलावावरती आजही जिवंत आहे. या सह्याद्रीच्या कड्यांवरती, या सह्याद्रीच्या गडकोटांवरती, त्या कड्यांवरती तो छावा, तो सर्जा संभाजी आजही जिवंत आहे.
अपेक्षा फक्त एकच आहे की या पराक्रमी राजाचा इतिहास, या पराक्रमी राजाच्या शौर्याचा आणि प्रतापांचा इतिहास तुमच्या माझ्यासारख्या मराठी तरुणींच्या डोक्यात हा इतिहास जावा, मस्तकात हा योद्धा उतरावा, हृदयापर्यंत पोहोचावा, आपल्या कृतीमधून तो बाहेर पडावा आणि मग बघा आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च उंचीला स्पर्श केल्याशिवाय आपण राहणार नाही. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या धर्मवीर संभाजी राजांना परत एकदा मानाचा मुजरा करतो. माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.